त्यांचे 5 टॉपचे दहशतवादी मारल्यानंतर पाकिस्तान आता चांगला चवताळून उठलेला आहे आणि त्यानंतर युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलेलं आहे। कच्छ परिसरात 10 ते 12 ड्रोनने अटॅक करण्यात आला। मात्र हे सर्व हल्ले जे आहेत ते आपली एअर डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्ह करून पाडण्यात आलेले आहे। श्रीनगरमध्ये 50हून अधिक स्फोटांचे आवाज आलेत। पाकिस्तानी सेना ही अजूनही युद्धविरामासाठी तयार नाहीये। ठीक 5 वाजता ही घोषणा करण्यात आली, मात्र आता पुन्हा एकदा पाकिस्तानकडून भारतावर हा भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे। तर पाकिस्तानी सेना युद्धविरामासाठी तयार नाही। भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार यांच्यामध्ये युद्धविराम झालेला असला तसा करार सामंजस्य करार झालेला असला, कारण परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलेलं आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रदीर्घ चर्चेनंतर हा सामंजस्य करार करण्यात आला। मात्र दहशतवादाविरोधात आम्ही आमची भूमिका कायम ठेवणार आहोत। कुठल्याही परिस्थितीमध्ये दहशतवाद भारत खपवून घेणार नाही, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि हे सगळं घडलेलं असताना अवघ्या 4 तासामध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपला खरा चेहरा दाखवलेला आहे। पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कच्छ परिसरात 10 ते 12 ड्रोन्स दिसले आणि हे जे स्फोटाचे आवाज येत आहेत ते आपल्या एअर डिफेन्स सिस्टीम हे हवेतच या ड्रोनचा खात्मा करते आणि त्यानंतर हे स्फोटाचे आवाज येत आहेत। त्यामुळे आपलं लष्कर किती सज्ज आहे हे आज पुन्हा एकदा दाखवून देण्यात आलेले आहे। श्रीनगरच्या लाल चौकातही ड्रोन्स दिसलेले आहेत आणि या ठिकाणी देखील मोठे स्फोटाचे आवाज येत आहेत। आतापर्यंत श्रीनगरमध्ये 50हून जास्त स्फोटांचे आवाज आलेत। पाकिस्तानी ड्रोन्स 50हून अधिक श्रीनगरमध्ये पाडण्यात आलेले आहेत। पंजाबच्या 9 पेक्षा अधिक शहरांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। कच्छमध्ये देखील पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आला आहे। पंजाबच्या मोगामध्ये देखील आता पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। गुजरातच्या कच्छमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट केलं गेलेलं आहे। गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवींनी ट्विट केलेलं आहे। तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी देखील एक ट्विट करत या युद्धविरामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। श्रीनगरमध्ये अनेक स्फोटांचे आवाज येत आहेत, शस्त्रसंधीचं काय झालं असा प्रश्न त्यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला। अगदी काही वेळापूर्वी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की आता काश्मीरच्या विकासावर आम्ही भर देणार आहोत, पर्यटकांसाठी आम्ही खूप काही काम करणार आहोत। मात्र अवघ्या काही तासातच काही मिनिटातच पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलेलं आहे। जम्मूमध्ये सध्या पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलंय, तर श्रीनगर परिसरात देखील पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। गुजरातच्या सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन्स पाकिस्तानी ड्रोन्स घिरट्या घालतायत। श्रीनगरच्या लाल चौकात ड्रोन्स दिसलेले आहेत आणि स्फोटांचे आवाज येत आहेत।